ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. अजितदादा पवार यांच्यावर उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या मैदानावर अजितदादा पवार यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीला धाव घेतली आहे आणि त्या ठिकाणी होत असलेल्या सगळ्या व्यवस्थेचा आढावा देखील घेतला आहे. राज्याने एक अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत कर्तबगार नेता गमावला आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होते आहे. अजित पवार यांच्या निधनानिमित्त 3 दिवसाचं दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शासकीय सुट्टीची घोषणा देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अत्यंत प्रभावशाली, अनुभवी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी गेल्या साधारणपणे 4 वर्षांमध्ये स्वतःची कारकीर्द गाजवली. शरद पवार यांचे पुतणे म्हणून अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ओळख आहे. मात्र नुकत्याच झालेल्या फाटाफुटीमध्ये श्री शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. मात्र असं जरी असलं तरी कौटुंबिक नातं कायम एकसंधच राहिलं. मध्यंतरीच्या काळात हे दोनही नेते पुन्हा एकत्र येण्याची सुरुवात देखील झाली होती. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये हे दोनही पक्ष एकत्र येऊन लढले. त्यामुळे लवकरच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशी चर्चा देखील सुरू झाली होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरुवातीच्या काळात पुणे जिल्हा परिषदेतून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. संघटनात्मक काम, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण राजकारणावर त्यांनी भर दिला. बारामती विधानसभा मतदारसंघाचे अनेकदा आमदार म्हणून त्यांनी काम बघितलं. अनेकदा आपली छाप उमटवली आहे. अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट मांडणी, आकडेवारीवरील पकड आणि कठोर निर्णयांसाठी अजित पवार कायम ओळखले गेले. 2019मध्ये अचानक भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केल्याने संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. 2023मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा गट काढून सत्तेत सहभाग घेतला. अनेक वाद आणि टीका देखील अजितदादांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना झेलाव्या लागल्या. थेट बोलणं, आक्रमक भूमिका, प्रशासनावर प्रचंड पकड, कार्यकर्त्यांमध्ये काम करून दाखवणारा नेता, अशा प्रकारची प्रतिमा अजितदादांची होती. अजित पवार हे महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात कायम राहिलेलं अनुभवसंपन्न आणि प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांची ओळख राहिली. त्यांची कारकीर्द यश, वाद, बंडखोरी आणि प्रशासनिक ताकद यांचा एक संमिश्र प्रवास म्हणून ओळखली जाईल, यात अजिबात शंका नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. अजित पवार यांच्या जाण्याने आम्हाला देखील प्रचंड मोठा धक्का बसला आहे. गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो. अत्यंत करारी, स्पष्टवक्ता आणि प्रशासनावर प्रचंड मोठी पकड असलेला हा नेता अशा प्रकारे अकाली एक्झिट घेईल असं कधीही वाटलं नव्हतं. या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एका विमान अपघातामध्ये आज सकाळी मृत्यू झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार आज सकाळी मुंबईकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीकडे रवाना झाले. मात्र बारामतीला विमान लँडिंग करत असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामध्ये अजितदादा पवार यांचं विमान हे कोसळलं. कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह अन्य 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विमानाचे पायलट, को पायलट तसंच अजितदादा पवार यांची सिक्युरिटी आणि विमानाचे अटेंडंट यांचा देखील समावेश आहे. अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि अजित पवार यांच्या मृत्यूचा संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का जाणवला. महाराष्ट्राचा एक अत्यंत उमदा नेता, महाराष्ट्राचा एक कर्तबगार नेता आज विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडला आहे. अजित पवार हे अत्यंत करारी स्वभावाचं नेतृत्व होतं. अत्यंत स्पष्ट वक्ते म्हणून अजित पवार सातत्याने ओळखले जात. अजित पवारांचं प्रशासनावर
जबरदस्त पकड होती आणि त्यामुळेच अजित पवार यांना अनेक जण वचकून असत. प्रचंड मोठा दरारा हा या दादा माणसाचा होता. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एका अत्यंत उमद्या अशा नेतृत्वाची अकाली एक्झिट झाली अशा प्रकारची प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली. अजित पवार हे अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. वास्तविक अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती, मात्र दुर्दैवाने ती कधीही पूर्ण होऊ शकली नाही आणि आता तर ती अजिबातच पूर्ण होणार नाही. अजित पवार यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे, तसाच धक्का हा त्यांच्या कुटुंबियांना देखील बसला आहे. ज्यावेळेस अजित पवार यांचा मृत्यू झाला त्यावेळेस सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये होत्या. तातडीने त्यांनी बारामतीला जाण्यासाठी प्रयाण केलं. त्याच पद्धतीने पार्थ पवार आणि जय पवार या दोन त्यांच्या पुत्रांनी देखील बारामतीला प्रयाण केलं. या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्र अक्षरशः हादरला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आपण आपला मोठा भाऊ गमावला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली. परखड, स्पष्टवक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरीसुद्धा, त्याला चूक म्हणणारे असले तरीसुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि याचा अनुभव मला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.